लहानपणी आई इतकी मारायची ना की मारता मारता तिची बांगडी फुटायची. मग परत अजून एक राऊंड मारायची, फुटली म्हणून. हे गुगल पे आणि बँकेचे सर्व्हर प्रॉब्लेम एक ना एक दिवस तरी मला एखाद्या हॉटेलवर भांडे घासायला लावणार आहेत. बायको, अहो, ऐकलं का? आजकाल आपला मुलगा जरा जास्तच पैसे उडवू लागला आहे. मी जिथे जिथे लपवून ठेवते तिथून तो शोधून काढतो. नवरा, त्या नालायकाच्या पुस्तकामध्ये लपवून ठेव, परीक्षेपर्यंत सापडणार नाही. स्वतःला स्वतःचा अभिमान केव्हा वाटतो? जेव्हा परीक्षेत काहीच येत नसतं आणि पाठीमागून येऊन सर म्हणतात, पेपर नीट धर. पाठीमागचा तुझा पेपर बघतोय, डोळ्यात पाणी येतं राव. नवरा लग्नाच्या दुसऱ्या दिवशी ब्युटी पार्लरवालीकडे गेला. जिने त्याच्या बायकोचा मेकअप केला होता. धन्यवाद, फार छान मेकअप केला होता म्हणत एक सुंदर आयफोन 11चा गिफ्ट बॉक्स दिला. ब्युटी पार्लरवाली एकदम खुश झाली व बॉक्स खोलला व आत नोकिया 1100 पाहून एकदम चेहरा पाडला. हे काय? नवरा हसला आणि म्हणाला, मला देखील आज सकाळी बायकोला पाहून असाच धक्का बसला होता. लग्नाच्या पहिल्या रात्रीनंतर सासूने सुनेला विचारले, सुनबाई, रात्री कसं वाटलं? सून, 5% लाज वाटली, 5% तकलीफ झाली, 10% मजा आली आणि 80% जुन्या आठवणी ताज्या झाल्या. मी 12वी मध्ये असताना तिला प्रपोज केला होता. ती म्हणाली, मी तशी मुलगी नाही, मला अजून पुढे शिकायचं आहे, खूप मोठं व्हायचं आहे, मला अगोदर माझं करिअर घडवायचं आहे, माझी ध्येय खूप मोठी आहेत. काल भेटली डी मार्टमध्ये. मला बोलली, सर, सामानासोबत पिशवी देऊ का? एक्स्ट्रा 5 रुपये लागतील. पुण्यात एका बाईची कार नेमकी हिरव्या सिग्नलला बंद पडली. सिग्नल पिवळा होऊन पुन्हा लाल झाला तरी गाडी काही चालू होईना. तेवढ्यात फुटपाथवरून चालणारे काका ओरडले, काय बाई, कुठलाच कलर पसंत पडत नाहीये का?